मे 1988 दुपारी 2 वाजताची वेळ. अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या छतावर बसलेला एक दहशतवादी आपल्या AK-47च्या दुर्बिणीतून बाहेर पाहतो. त्याला समोरून एक सायकल रिक्षा येताना दिसते. रिक्षामध्ये एक गरीब दिसणारा माणूस, अंगावर मळकट कुर्ता, चेहऱ्यावर विस्कटलेली दाढी आणि डोळ्यात एक प्रकारची लाचेरी घेऊन मंदिराच्या दिशेने येतो. दहशतवादी त्याला ओरडून थांबवतो, बंदूक रोखतो, पण तो रिक्षावाला डगमगत नाही. तो ओरडून सांगतो, मी पाकिस्तानातून आलोय, तुमच्या लोकांसाठी निरोप आहे. दहशतवाद्यांना वाटलं की हा त्यांचा मसीहा आहे, पण त्यांना माहिती नव्हतं की हा मजर खान नसून भारताचा सर्वात मोठा मास्टर माइंड अजित डोवाले, ज्याने मृत्यूच्या जबड्यातून भारताला पुन्हा एकदा विजयाकडे नेलं.